श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण एका विषयावर बोलणार आहोत. तो विषय आहे, स्वतःची किंमत वाढवायची असेल तर काही नियम तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. स्वतःचे आयुष्य जर सुंदर बनवायचे असेल, जर समाजात तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करायची असेल, स्वतःची किंमत वाढवायची असेल तर काही विचार मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते विचार तुम्ही लक्षपूर्वक ऐका. पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. माणसाने या 4 गोष्टींची कधीही लाज बाळगू नये. जुने कपडे, गरीब मित्र, साधं राहणीमान आणि जुन्या विचारांचे आईवडील. जोडीदार गरीब असला तरी चालेल पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा. कारण गरिबी हटवता येते पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणे खूप अवघड होऊन जाते. आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य. नशीबवान आहेत ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचा आशीर्वाद असतो. आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका, कारण प्रत्येकाकडे मलम नसतो, परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ चोळायला. म्हणून प्रत्येकाला तुमचं दुःख सांगत बसू नका. लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वतीची नाही. म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित बना. श्रीमंतीपेक्षा गरिबांशी मैत्री करा, कारण गरीब मेल्यानंतर खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येतो. पोटात गेलेले विष एकाच माणसाला मारतं पण कानात गेलेले विष सगळी नाती संपवून टाकतं. जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा ते विसरून जातो की तो कोण आहे, आणि खिशामध्ये पैसा नसतो तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे. कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका, कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची काहीच गरज नाही, आणि ज्यांचा तुमच्यावर विश्वासच नाही त्यांना तुमचं कधी पटणारच नाही. जर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका. थोडा वेळ घ्या, विचार करा, नंतर पश्चाताप होईल. आपल्या यशाचा रुबाब आईवडिलांसमोर करू नका, कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलेलं असतं. माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका, कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही. फोटो काढायला 1 सेकंद लागतो पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं. म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावर जास्त लक्ष द्या. जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही तोपर्यंत न मागता तुमचा सल्ला कोणालाही देऊ नका. त्यासाठी तुमचा वेळ फुकट वाया घालवू नका. गरिबांमध्ये आपल्या संपत्तीबद्दल, आपल्या पैशाबद्दल कधीच उल्लेख करू नका. जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही. त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे, कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका आणि स्वतःची इज्जत करा, मग दुसऱ्यांची. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणं बंद करा. नाहीही म्हणता आलं पाहिजे. आयुष्यात असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजेत. जर तुम्ही एखाद्याला चिडवता आणि ती व्यक्ती त्याचा आनंद घेत नाही तर ती गोष्ट लगेच थांबवा आणि परत कधीही तसं करू नका. याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीला तुमचं बोलणं कुठंतरी खटकत आहे. ते पैसे लवकर देऊन टाका, जे दुसऱ्या व्यक्तीला आठवण्यापूर्वी किंवा त्याने मागण्याच्या आधीच. हा तुमचा प्रामाणिकपणा आणि व्यक्तिमत्व दाखवून देत असतो. एकसारखे 2 पेक्षा जास्त कॉल कुणालाच करू नका. जर ते तुमचे कॉल उचलत नसतील तर हे समजून जा की त्यावेळेस ते काहीतरी महत्त्वाचं काम करत आहेत किंवा तुम्ही त्यांच्यासाठी महत्त्वाचं नाही. त्यामुळे एकापेक्षा जास्त कॉल कधीही कुणाला करू नका. अरे तुम्ही अजून लग्न नाही केलं किंवा अरे तुम्हाला अजून मुलं नाहीत असे प्रश्न विचारू नका. तुम्ही स्वतःचे घर का नाही घेतलं किंवा तुम्ही 4 व्हीलर का नाही घेत, हा तुमचा प्रॉब्लेम नाही आहे.
जर कोणी व्यक्ती तुमच्यासोबत तुमच्या समोर बोलत असेल तर तेव्हा स्वतःच्या फोनकडे बघणं हे वर्तन अयोग्य आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला असे वाटते की आपण त्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे नाही. त्यामुळे जर कोणी व्यक्ती तुमच्याशी बोलत असेल तर त्याच्याकडे लक्ष देऊन त्याचे बोलणे ऐका. कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नका, कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात. कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका, कारण लोक त्या झाडाचं फळ पण खातात आणि त्याच झाडाला दगडही मारतात. जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावे लागते. जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा मंदिरात फिरण्यासाठी जातात. कुणाची गरिबी पाहून नाती तोडू नका, कारण गरिबाच्या घरी जितका मान मिळतो ना तितका मान श्रीमंताच्या घरात सुद्धा मिळत नाही. शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधीही नावं ठेवू नका, कारण भाकरी आज शिळी आहे पण काल तिनं आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली आहे पण तिने काल आपल्याला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळतं. तुमच्या वजनावरून कधीही कोणाला बोलू नका, कुणाच्याही वजनावरून कुणालाही कधी बोलू नका. त्याचा काही एक अर्थ नसतो. फक्त एवढेच बोला की तुम्ही खूप छान दिसता, समोरच्या व्यक्तीचे कौतुक करा. जर तुमचा कलीग तुम्हाला सांगतो की मला डॉक्टरला भेटायचं आहे तर त्याला हे नका विचारू की कशासाठी. फक्त एवढंच बोला, आय होप तुम्ही ठीक आहात. स्वतःच्या पर्सनल आजाराबद्दल सांगण्यासाठी त्याला असहज स्थितीमध्ये टाकू नका. शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी पण आहे. फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आणि कधी बोलायचं. काही लोक तोंडावर इतके खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहा. लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे, नाहीतर तेच लोक तुमच्या डोक्यावर बसून मिरे वाटतील. पूर्ण 9 महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला. कोणालाही इतकाही हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचं मन दुखावे. कदर करा त्यांची जे मनापासून तुमची काळजी घेतात, नाहीतर काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्तच असतात. जेव्हा कोणी तुम्हाला त्यांच्या मोबाईलवर एखादा फोटो दाखवत असेल तर स्वतः त्याच्या मोबाईलवर उजवीकडे किंवा डावीकडे स्वाईप करू नका, कारण तुम्हाला माहीत नाही की पुढे त्याचे पर्सनल फोटो असतील. लोकांशी बोलत असताना मध्येच त्यांना टोकू नका. त्यांना त्यांचे बोलणे पूर्ण करण्याची पूर्ण संधी द्या. जर तुम्हाला एखाद्याला खूप दिवसानंतर भेटत असाल तर जोपर्यंत ती व्यक्ती त्या गोष्टीबद्दल बोलत नाही तोपर्यंत त्यांना त्यांचं वय किंवा त्यांचा पगार विचारू नका. तुमच्या मागे येणाऱ्या व्यक्तीसाठी कायमचे दरवाजे उघडे ठेवा. याच्याने काहीही फरक नाही पडत की तो मुलगा आहे की मुलगी, सिनियर आहे की ज्युनियर. तुम्ही नॉर्मली कोणीही सोबत चांगला व्यवहारच करा. वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांना नेहमी आदर करा. लक्षात ठेवा की तुम्हाला जो 6 दिसत आहे तो समोरून येणाऱ्या व्यक्तीसाठी 9 दिसतो. जर कोणी तुमची मदत करत असेल तर त्याला धन्यवाद मात्र नक्की बोला. जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कॅब शेअर करत असाल आणि जर ते पैसे आत्ता देत नसतील तर नेक्स्ट टाईम तुम्ही पैसे देण्याचा प्रयत्न करा. जर कोणी तुम्हाला लंच डिनर देत असेल तर तुम्ही मेनूवर महाग जेवणाची ऑर्डर करू नका. जर शक्य असेल तर त्यांनाच त्यांच्या आवडीचे जेवण तुमच्यासाठी ऑर्डर करायला सांगा. आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं. थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो, उन्हाळ्यात त्या सूर्याचा आपण तिरस्कार करतो. भावनेने मनाला जिंकता येतं, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, धीराने अपयशाला जिंकता येते, तर माणुसकीने माणसाला जिंकता येते. हे लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी आहे तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. इतरांसाठी वेळ नसेल एवढे व्यस्त राहू नका, कारण कुणीही गृहीत धरले एवढे स्वस्तसुद्धा होऊ नका. जीवनातील वाईट काळच दाखवून देतो की कोण हसतं आणि कोण दुर्लक्ष करतं, तर कोण सावरण्यासाठी येतं. काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढं जातात, कोणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात. निंदा आणि टीका वाट्याला यायला हवी, परंतु स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे सर्व मार्ग बंद होत जातात.
जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जोपर्यंत आपण चांगलं थांबवत नाही तोपर्यंत आपण किती हळू वेगाने चालत आहोत यामुळे काहीही फरक पडत नाही. जर पळून पळून थकला असाल तर चालत राहा, पण थांबा तेव्हा जेव्हा तुम्ही तुमचे लक्ष गाठाल. आपल्या त्याच गोष्टी मिळतात ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो. म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यावरच लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटेल तेव्हा प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आठवा, आणि जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटणार नाही तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तुम्ही आठवा. जीवनात कधीच कुणाला दोष देऊ नका, कारण चांगले लोक आनंद देतात आणि वाईट लोक अनुभव देतात. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाहीत हे महत्त्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. जीवन जगण्याचे 2 नियम. पहिलं फुलासारखं बहरावं आणि दुसरं सुगंधासारखं पसरावं. जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही, आणि जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाही. कमजोर लोक बदला घेतात, शक्तिशाली लोक माफ करतात आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा दुनियेतील माणसं दाखवतो. जर तुम्ही गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुमच्या गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येईल, हे मात्र लक्षात ठेवा. तुमचा पगार श्रीमंत बनवत नाही, तुमचा खर्च करण्याची सवय तुम्हाला श्रीमंत बनवते. एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, तुमचे आनंदी राहणेच तुमचे वाईट चितणाऱ्यांसाठी मोठी शिक्षा आहे. आपल्या जीवनावर कधीही नाराज होऊ नका. काय माहीत की तुमच्यासारखे जीवनमान दुसऱ्यांसाठी एखादे स्वप्नव्रत असते. जीवन ना भविष्यकाळात आहे ना भूतकाळात. जीवन तर फक्त या क्षणात आहे जो तुम्ही जगत आहात. मग काय मैत्रिणींनो, पटतंय का? कसे वाटले तुम्हाला हे विचार, हे मोटिवेशनल थॉट? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जो कोणी मित्र मैत्रीण आयुष्यावर त्याच्या नाराज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.